दंडवत प्रणाम मंडळी। जगतवंदे प्रतिष्ठान नाशिक तीर्थस्थान दर्शन दुचाकी यात्रा वर्ष दुसरे या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मागील व्हिडिओमध्ये आपण हत्तीखाना, कुळगाव, शेकटा, चकलंबा आणि पांचाळेश्वर येथील स्थानवंदन केली होती। या भागात सुद्धा आपण पांचाळेश्वर येथील आत्मतीर्थ हे श्री दत्तात्रय प्रभूंचं स्थानवंदन करणार आहोत आणि या स्थानाला उटी करणार आहोत। तसेच उटी करून झाल्यानंतर आपण रोकडा, बळीग्राम, सोमनाथ, पंचलिंगी, डोमलगाव ही स्थानवंदने करणार आहोत। परमेशा परमेशा दयाब्धि तू अविनाशा सच्चिदानंदा आनंदा सचिचित्त मिळो निकंदा शोभे त्रयंशी त्रयंशी मंडळी, पंचाळेश्वर येथून आम्हाला जाण्याची इच्छाच होत नव्हती, पण पुढील स्थानवंदन करण्यासाठी मन घट्ट करून आम्ही निघालो रोकडा येथील स्थानवंदन करण्यासाठी। मंडळी, आजच्या दिवसाचं हे प्रथम स्थान दर्शन आम्ही करायला आलो आणि हे पंचाळेश्वरच्या जवळच आहे स्थान आहे। फक्त नदी क्रॉस करून यायचं पुढे। कुठलं स्थान आहे? रोकडा कडा रोकडा। सो थोडासा जंगल टाईप आहे, लिटिल बिट, जास्त नाही। थोडंसं ट्रेक करायचं आहे, वरती चढत जायचं आहे, लिटल बिट, जास्त नाही। आणि ते बघा स्थान, ते स्थान आपल्याला वंदन करायचं आहे आणि निसर्गरम्य वातावरण जाताना प्रसन्न वाटतंय।
रोकडा येथील स्थानवंदन करून आपण आता स्थान बळीग्राम हे स्थानवंदन करणार आहोत. आपण बडेग्राम या ठिकाणी आलेलो आहेत आणि स्वामींनी इथे जे आहे सांडल्या मंडल्यांची गोष्ट सांगितली होती. तर मंडळी, इथली लीळा अशी आहे की सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात पहिल्या वेळेस आपेगावहून बेळगावला आले. त्यावेळेस त्यांचे या ठिकाणी 20 दिवस वास्तव होते व दुसऱ्या वेळेस पांचाळेश्वरवरून बेळगावला आले. तर अशी आहे इथली थोडक्यात लीळा. आता आपण सोमनाथ हे स्थानवंदन करणार आहोत. दंडवत बाबा, दंडवत, दंडवत प्रणाम, दंडवत, 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 दंडवत प्रणाम. सोमनाथ येथील असलेले परमपूजनीय परममहंत श्री शरददादा बिडकर बाबा यांच्या आश्रमामध्ये चहा आणि उदक करून आम्ही निघालो पंचलिंगी येथील स्थानवंदन करण्यासाठी. मित्रांनो, इकडचा फ्लॅग मी काढला आहे कारण की तो माझ्या तोंडावर होता म्हणून 2 दिवस आपण त्याला बांधून ठेवला होता. म्हणून आता हा फ्लॅग आम्ही पाठीमागे बांधतो आहे. दादा तुमचं नाव? किरण होंडे. आणि बाबा तुमचं? भगवान पाडवी. भगवान पाडवी आणि किरण होंडे यांनी मदत करून हा फ्लॅग पाठीमागे बांधला आहे. त्यामुळे आता हा फ्लॅग असा फडफडत राहणार. गावातील रस्ते कसे बसे पण सुरक्षितरित्या पार करून आम्ही पोचलो पंचलिंगी या स्थानाजवळ.
साष्टी पिंपळगाव येथील हे स्थान आहे. या ठिकाणी श्री गोविंद प्रभू महाराजांनी संन्यास धर्म स्वीकार केलेला आहे. अन्यराठी त्यांच्या ब्राह्मणामध्ये संन्यास घ्यायचा एक विधी असतो. तो अन्य संन्यासी तर या ठिकाणी गोविंद प्रभू महाराजांनी पंचलिंगाला विडा वाहून संन्यास स्वीकार केला. विडा वाहून संन्यास पुढील स्थानवंदन डोंबलगाव. स्वामी गांधारीवरनं या ठिकाणी आलेत डोंबलगावला आणि एक वस्ती झाल्यानंतर साष्टी पिंपळगावला या ठिकाणून गेलेले आहेत. दंडोत प्रणाम. तर मंडळी, आजचा हा तीर्थयात्रेचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत हसत खेळत मजेत राहा आणि स्वामींचं नाम जपा. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत प्रणाम मंडळी. जय श्री कृष्ण.